श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी संबंधीचे काही नियम जाणून घेणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचे आहे। तसे फार अवघड नाही, खूप सोपे आहे, परंतु तरीही कधी कधी आपल्या हातून कळत न कळत त्या चुका होत असतात आणि मग त्याचे जे काही परिणाम आहेत ते देखील आपल्याला नकारात्मक स्वरूपातच मिळत असतात। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये विचारू शकतात। तर सगळ्यात पहिला नियम, तुळशीला कधीही अंघोळ केल्याशिवाय पाणी घालू नये। आता बऱ्याच जणांना वाटेल की कोण असं अंघोळ न करता तुळशीला पाणी घालतं, परंतु हे बघा, जेव्हा आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये आपण विविध प्रकारचे झाडं लावतो तेव्हा त्या झाडांना आपण पाणी घालतो ना, त्याच वेळेस तुळशीला देखील आपण कधी कधी पाणी घालतो। पण जर बिना अंघोळीचं जर अशा पद्धतीने तुम्ही झाडांना पाणी घालत असाल तर तुळशीला कृपया घालू नका। कारण तुळस हे जरी एक रोपटं इतर झाडांप्रमाणेच असलं किंवा इतर रोपट्यांप्रमाणेच असलं तरीही त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याला आपण लक्ष्मीचं स्वरूप देत असतो आणि म्हणून त्याची काळजी घेणं किंवा जे काही नियम आहे ते पाळणं बंधनकारक आहे। दुसरा जो नियम आहे तो असा की मासिक धर्मामध्ये तुळशीला पाणी घालू नये। आता मासिक धर्मात आपण तुळशीला पाणी घालत नाही, पण तोच नियम इथेही लागू पडतो। जेव्हा आपण इतर झाडांना पाणी घालतो आणि आपला मासिक धर्म चालू असेल तर त्यावेळेस आपण तुळशीला पाणी अर्पण केलं तर ते देखील कुठेतरी चुकीचं असतं। मासिक धर्मामध्ये साधं तुळशीला स्पर्श देखील करू नये, ती देखील आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची असते। त्यानंतर सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नये। मुळात तुळशीची पानं ही नेहमी आपल्याला गरज आहे तेवढीच तोडावी, जसं की पूजेसाठी आपण वापरणार आहोत किंवा काही जण, आता तुळशीला आयुर्वेदात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। काही जण तुळशीची पानं खातात, सेवन करतात, ते देखील योग्य आहे, पण उठसूट कधीही तुळशीची पानं तोडणं योग्य नाही। सूर्यास्तानंतर तर चुकूनही तुळशीची पानं तोडू नये। फक्त तुळशीचीच पानं नाही तर आपण सूर्यास्तानंतर कुठल्याही झाडांना स्पर्श करत नाही, हा नियम तर आपण अगदी लहानपणापासून ऐकलेला आहे। त्यानंतर जेव्हा आपण तुळशीची पानं कापतो किंवा आपण देठ छाटतो तेव्हा देखील आपल्याला सुरीचा किंवा कैचीचा वापर करायचा नाही। मुळात तुळस ही अतिशय नाजूक असं रोपटं आहे, त्यामुळे आपण अगदी हाताने देखील सहज ते तोडू शकतो, त्यामुळे कैचीचा सुरीचा वापर चुकूनही करू नये। त्यानंतर तुळस ही कुंडीतच ठेवायला हवी किंवा आपण जर आपल्याकडे वृंदावन करण्याची सोय असेल तर आपण तशा पद्धतीचं ते बांधून घेऊ शकतो। त्यामध्ये कुंडी ठेवायची आणि मग तुळशीचं रोपटं लावायचं आहे, अशा पद्धतीने आपण करू शकतो। त्यासोबतच तुळशीची जी कुंडी राहणार आहे त्या कुंडीमध्ये आपण दुसरं रोपटं कधीही लावायचं नाही। काटेरी रोपटं तर तुळशीजवळ अजिबात लावायचं नाही। मुळात आपल्या अंगणामध्ये कुठलीही काटेरी झाडं झुडपं लावू नये। फक्त त्यामध्ये अपवाद आहे कोरपड आणि गुलाब, या दोन व्यतिरिक्त आपण कुठलीही काटेरी झाडं झुडपं आपल्या अंगणामध्ये कधीही लावू नये। ते वास्तुशास्त्राला देखील मान्य नाही। वास्तुशास्त्रानुसार आपल्या अंगणामध्ये कधीही काटेरी रोपटे नसावे, फक्त गुलाब आणि कोरपड सोडून। पण तेही लावत असताना अगदी तुळशीजवळ आपण लावता कामा नये, ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर तुळशीला रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी घालू नये। रविवार, एकादशी, द्वादशी ह्या तीनही दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये। त्याचं कारण असं की तुळशी मातेचं व्रत असतं, निर्जला व्रत हे विष्णू भगवानांसाठी तुळशी माता ठेवत असते आणि आपण जर तेव्हा पाणी अर्पण करत असू तर कुठेतरी ते व्रत भंग होतं आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो, म्हणून ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। बऱ्याचदा तुळशीच्या रोपट्यावरच काही तुळशीची पानं आपल्याला सुकलेली दिसतात, मग आपण ती काढून टाकतो। आता ती काढणं देखील गरजेचं असतं, पण ती काढल्यानंतर इकडे तिकडे न फेकून देता आपण जर ती व्यवस्थित त्याच मातीमध्ये पुन्हा खोचून दिली तर ते एक प्रकारचं खतही तयार होतं आणि ती तुळशीची जी पानं आहे ती कुणाच्या पायंदळी देखील येत नाही, त्याने देखील आपल्याला दोष लागत असतो। तर तुळशीची पानं, तुळशीच्या ज्या काड्या आहेत त्या कधीही आपल्या पायाखाली येता कामा नये, ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बघा, बऱ्याचदा तुळस सुकते। आता तुळस सुकण्यामागे देखील काही गैरसमज आहे, त्यासंबंधी आपला व्हिडिओ आहे, तरीही थोडक्यात सांगते। बघा, बऱ्याचदा आपल्या घरातील तुळस सुकते तर मग याला शकुन अपशकुन याची नावं दिली जातात, परंतु तुळस सुकणं हा काही अपशकुन नाही। फक्त बऱ्याचदा असं होतं की तुळशीची काळजी जर आपण व्यवस्थित घेतली नाही किंवा तिला पाणी कमी जास्त प्रमाणात मिळालं किंवा वातावरणामुळे देखील तुळस सुकू शकते, त्यामुळे मनात लगेच अपशकुन झाला किंवा निगेटिव्ह काहीतरी आपल्याला संकेत मिळाला असं अजिबात मनात आणायचं नाही। त्यामुळे फक्त एक विचार करायचा की आपण व्यवस्थित काळजी घेतोय का, आणि जर तेही कारण आपण सगळी काळजी घेत असूनही जर तुळस सुकत असेल तर मग त्याचं एक कारण असं असतं की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार असतं आणि ते संकट नेहमी तुळशी माता आपल्या स्वतःवर घेत असते। तर त्यामध्ये देखील आपलं वाईट होणार आहे का, तर नाही, उलट जे वाईट काही होणार असतं ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे, म्हणून ती तुळस जळालेली आहे असा त्याचा समज होतो। या व्यतिरिक्त बऱ्याचदा तुळस सुकण्याचं कारण हे देखील एक असू शकतं की आपण जे काही धूप वापरतो, अगरबत्ती वापरतो ते केमिकल युक्त जर असेल तर त्याचा परिणाम
परिणाम तुळशीवर हा 100% होणार। म्हणून जे काही आपण वापरतो ते केमिकल फ्री आहे का हे बघूनच आपल्याला वापरायचं आहे। बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, कळत नकळत आपल्याकडनं घडतात आणि मग तुळस सुकली की आपल्या मनामध्ये 100 प्रश्न निर्माण होतात। यासोबतच बघा, तुळशीला आपण हळद अर्पण करत असतो। आता हळद म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे। तुळशीला हळद अर्पण करण्यास कुठलीही मनाई नाही, पण बऱ्याचदा आजकाल आपण बाजारात जी विकत हळद मिळते ती आपण घेऊन येतो आणि तशी जर हळद आपण तुळशीला अर्पण केली आणि त्या हळदीमध्ये जर केमिकल मिक्स केलेलं असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या तुळशीवर होऊ शकतो। त्यामुळे एकदा खात्री करून घ्या की आपण जी हळद वापरत आहोत ती केमिकल फ्री आहे की नाही हे एकदा तपासून पाहायचं आणि मगच आपल्याला हळद अर्पण करायची आहे। कारण ह्या ज्या गोष्टी आहे ना त्यामुळे देखील आपली तुळस सुकत असते आणि आपल्याला हे लक्षातच येत नाही आणि आपण खूप काही मग विचार करत बसतो। त्यामुळे ही काळजी घ्या आणि मग त्यानंतर आपल्या शंकांचं देखील निरसन करा। त्यानंतर बघा, आपण जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो, तुळशीची पूजा करतो, तेव्हा देखील आपण हळदी कुंकू अर्पण करत असतो। बऱ्याच महिलांना सवय असते हळदी कुंकू अर्पण करण्याची। आता हे जे कुंकू आहे ना ते देखील बऱ्याचदा म्हणजे त्यामध्ये केमिकल ऍड केलेलं असतं। जेव्हा आपण हे कुंकू तुळशी मातेला अर्पण करतो तेव्हा त्याचा देखील विपरीत परिणाम होऊ शकतो। ही देखील एक विशेष काळजी घ्यायची आहे। त्यामुळे कुंकवाच्या बाबतीत देखील आपल्याला ती खात्री बाळगून घ्यायची आहे की हे जे कुंकू आपण वापरतो ते केमिकल फ्री आहे की नाही। या व्यतिरिक्त अजून बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं की आपण जो दिवा लावतो ना तुळशीमध्ये, अगदी तुळशीच्या कुंडीत आपण तो दिवा ठेवतो आणि त्याच्या उष्णतेने देखील आपली तुळस सुकू शकते। म्हणून ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींची आपण एकदा तपासणी करून बघा आणि आपली तुळस सुकण्याचं नेमकं कारण काय आहे हे ओळखून घ्या। आणि तसं करूनही जर तुळस सुकत असेल तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून मान्य करा की तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही नकारात्मक गोष्ट तुमच्यापर्यंत चालून येत आहे ती स्वतः तुळशी माता स्वतःवर घेत आहे। तर स्वामी भक्त हो, यानंतरची पुढचा जो नियम आहे तो असा की तुळशीला आवर्जून प्रदक्षिणा घालावी। आता तुमचं वृंदावन असं असेल की तुम्हाला प्रदक्षिणा घालणं सहज शक्य होत असेल तर तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात, पण नसेल तर मग आपण स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुळशी मातेची पूजा करायची आहे। अधूनमधून तुळशी मातेची आरती करणं देखील गरजेचं आहे। बघा, तुळशी मातेची आरती सहसा कोणी करत नाही, परंतु कधी कधी गुरुवारी म्हणा किंवा मग एखाद्या एकादशीच्या दिवशी म्हणा तुळशीची आवर्जून आरती करायला हवी। त्यानंतर पुढचा एक नियम, आपली आर्थिक भरभराट होण्यासाठी किंवा जर सतत आर्थिक चणचण भासत असेल तर त्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला थोडंसं दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे, तसंच हळदही अर्पण करायची आहे। आता हळदीच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायची हे आपण सुरुवातीला जाणून घेतलेलं आहे। तर स्वामी भक्त हो, तुळशीच्या बाबतीत हे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्हाला कसे वाटले, त्यासंबंधी जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकतात। आजची माहिती कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।